नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये बघा ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे. पूर्वी 50,000ला टू व्हीलर होती, आता 1,00,000ला आहे. पूर्वी 50 रुपये लिटर पेट्रोल होता, 105 रुपये आहे. मित्रांनो, महागाईने वाढल्या त्याच्यासोबत आपण लक्झरी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्झरी राहायला पाहिजे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु मित्रांनो, आपल्याकडे असेल तर खर्च करा. कर्ज काढून खर्च केलं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, तर काय होईल? भविष्य उद्ध्वस्त होईल. सहज कर्ज काढले जातात. आपण जरा थोडं काय अर्थशास्त्राचा थोडा वापर केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, नाहीतर काय होईल? अर्थशास्त्र शेवटी बिघडून जाईल ना. आता बघा, पैसे कमवणे आणि खर्च करणे हा ट्रेंड चाललेला आहे. नसेल तर कर्ज काढून खर्च करणे, चुकीच्या गोष्टी करणे. पूर्वी बघा, माणसं सुखी आणि निरोगी होती, आता आहेत का? एकतर प्रॉब्लेम निर्माण झाले निसर्गाचे, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे इनबॅलन्स झालेलं आहे. परंतु आपण काही केलेलं आहे ना. आपण बघा, व्यसनं करायचं आपल्या हातात आहे का? ते आलेच सोबत, आपण करतो. कारण व्यसनं करणं, काम कमी करणं, पैसे नको त्या ठिकाणी खर्च करणं, हे आपल्या जीवनासाठी घातक आहे. पैसे जर बचत नाही केली तर एक दिवस पैसे कमवायचं वय संपणार आहे, म्हातारा होणार आहे माणूस, आणि त्यावेळेस कोण देईल? आपले मुलंसुद्धा आपला पूर्ण आयुष्याचा हिशोब आपल्यासमोर मांडतील आणि आपल्या चुका दाखवतील. मित्रांनो, हे गुन्हेगारासारखं म्हातारपणी जगायची वेळ येईल. तर पैसे बचत करा, आलेली संपवू नका. कितीही पगार मिळू द्या, 10,000 रुपये जर इन्कम आलं तर 2,000 रुपये बचत करा. 8,000 पगार मिळालेणारे माणसं जगतात का नाही? बरेच लोक म्हणतात आम्हाला जमत नाही. आपण जर ठरवलं तर सगळं काही होतं. आपण ठरवलंच नाही तर काहीच होणार नाही. मित्रांनो, बचत होत नाही असं नाही, हा फार मोठी गोष्ट नाही. फक्त सवय लावून घेतली पाहिजे. आणि बचत जर नाही केली तर तुम्हाला पगार कितीही मिळू द्या. जसं आपण रोज रेग्युलर जेवण करतो की नाही, कशासाठी करतो? एकदाच खाल्लं, 1 वर्षानंतर जेवायचं म्हणल्यावर काय होईल? तशीच परिस्थिती आहे. लोक बरेच म्हणतात बचत नंतर करू, टाळटाळ करतात आणि खर्च पहिले करून टाकतात. आलं की उत्पन्न सगळे खर्च करतात. मित्रांनो, हे जे आपण कार्य करतो हे कुठं तर बदललं पाहिजे. आता तर बघा, कामाची गॅरंटी नाही, कमी पगार मिळतो आहे, महागाई नाही, स्पर्धा वाढलेली आहे, अनेक येणारे संकटं तुम्हाला माहीत नसतं. तर आखातात युद्ध चालू झालं आहे, त्याच्यामुळे गॅस वाढलेला आहे. उद्या भविष्यात काय संकट निर्माण होईल त्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे का नाही? बरं, म्हातारा तर 100% होणार आहे. इन्कम थांबणार आहे, खर्च चालूच राहणार आहे. काय प्लॅनिंग करताय आपण? तर LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान होईल. आणि शेवटी मनस्ताप आणि त्रास ह्याच्याशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. बरेच बघा, 1 मार्क कमी पडला तर लोक डोनेशन देतात, टेन्शन घेतात. काही मुलं कमी मार्क पडले म्हणून सुसाईड करतात. ही वेळ काय येते? तुम्हाला 2 गोष्टी आहेत. एक तर सांगणारं मिळालं पाहिजे आणि ऐकलं पाहिजेत. आता आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून एवढं सांगतो, परंतु ऐकत नाहीत. आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या, हा बंद होणार आहे. ओके, थँक्यू.